हाय, तर मी तुम्हाला दाखवणार आहे छान अशी आज भाजी. तर आमच्या महाराष्ट्रामधली भाजी नाही आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आमच्याकडे जे बाबा राहतात ना भाड्याने, तर त्यांची ही भाजी आहे स्पेशल डिश. शेतामधली भाजी मला तर आजच माहिती झालेली आहे. तर आमच्या शेतामध्ये फुल भाजी झालेली आहे ही, आणि आम्हाला खरंच माहिती नव्हतं की ही भाजी आहे. तर हे बाबा आहेत उडीसाचे, तर आमच्या साईडला राहतात भाड्याने. तर त्यांना ही भाजी माहिती आहे, तर ते शेतात काढायला आलेले आहेत. तर तुम्हाला मी सांगते कशी भाजी आहे ही. तर ही पहा भाजी. तर हे बाबा आहेत उडीसाचे, आणि ही आपल्या महाराष्ट्रातली डिश नाही आहे भाजी. तर पाहू शकते सेम मेथीसारखी दिसत आहे. तर तुम्हाला दाखवते जवळून. तर आपण माहिती घेऊया ह्या भाजीची. बाबा, तर सांगा ह्या भाजीची जरा माहिती मला. पाहू शकते किती छान ताजी ताजी भाजी आहे, आणि मला आजच समजली आहे की ही भाजी आहे आमच्या शेतावरती. तर बाबा काढायला आलेले आहेत, हे पहा. तर हे बाबा आहेत उडीसाचे. बाबा जरा माहिती द्या ना ह्या भाजीची. भाजीची काय भाजी पौष्टिक आहे. त्याची पौष्टिक भाजी आहे. हे भाजी कुठे भेटत नाही जास्त माहिती. तर इकडे तर माहितीच नाही ही भाजी कोणती आहे. कोणी पाणीची वरती असते ना, तर कलमा भाजी बोलतात त्याला. कलमा भाजी आणि सोनसोनिया बोलतात त्याला. कलमा भाजी नाव आहे ह्या भाजीचं. सोनसोनिया, सुनसुन्या भाजी. ही भाजी विचारून बघा, दुसऱ्या राज्यामध्ये विचारून बघा. हे राज्यामध्ये याला काय बोलतात आणि खातात काय, हे काय गुण आहे. हां, दुसऱ्या राज्यामध्ये विचारा. तर हे द्या विचारा. हां. तर तुम्हाला सांगते मी, इतकी भाजी पौष्टिक आहे ना. उडीसाची एक नंबर भाजी आहे ही, पाहू शकताय. तर आपल्याकडे तर कोणालाच माहिती नाही आहे, पण बाबांचं म्हणणं असं आहे की भाजी खूप औषधी आहे, पौष्टिक आहे, डोळ्यांसाठी पण खूप छान आहे, आणि पोटासाठी पण खूप चांगली आहे भाजी. तर पाहू शकताय कशी मेथीसारखीच दिसत आहे, पण ही भाजी मेथीची नाही आहे. तर मी बाबांना विचारलं पहिलं, बाबा काय करताय. तोडासाठी मेहनत करायला लागते खोटासाठी. हां, तर ही तोडायला खूप मेहनत लागते. तर आता मी तुम्हाला दाखवते की बाबा कशी भाजी काढतात. बाबा, हे बघा. तर हे ना वरचेच कवळे 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 घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, ओले घ्यायचं. कीड बीड असू नये म्हणून हे कोले कोले घ्यायचं. वरचे कवळे कवळे घ्यायचे. केलं तर सगळे घाण येते. हां, हे बघा, हां. अशी बी घेतात. तर असे घेतलं तर सगळे पान सगळे तोडते. त्यासाठी यस. तो दिवस जास्त घेतली तर कीड बी लागली तर एक एक घ्यायचं. तर मेहनत तर आहे काढण्यासाठी. बरोबर तर आहे. भाजी पण तेवढीच पौष्टिक असणार आहे. तर इकडे तर कोणाला माहिती नाही आहे, मला सुद्धा आजच माहिती झालेली आहे. तर भाजी खूपच ही टेस्टी. बघा, मेहनती आहे. कडू पण नाही आहे, आणि आंबट सुद्धा नाही आहे भाजी. काय नाही, पूर्ण गोडच आहे. तर मी आजच टेस्ट घेतलेली आहे भाजीची. इकडे पाहू शकताय. आणि भाजी बी काय आहे, फक्त काय आहे, कांदा बारीक बारीक करायचा. तर छान कांदा मिरचीवरच बनवतात ते. कांदा मिरची, कांदा आणि मिरची फोडणी द्यायचा. मिरची फक्त बस. बस. फक्त मिरची आणि कांदा आणि मीठ, आणि अशी भाजी छान होते. तर चला, नुसती खाल्ली तरी सुद्धा खूपच छान भाजी लागते. पाहू शकता, मी आता टेस्ट केलेली आहे. इकडे बघा, मेथी सारखं आहे, की मेथी नाही आहे. मेथी सारखीच आहे, पण ही मेथी नाही आहे, ही साऊथ इंडियन भाजी आहे. तर चला बाबा, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. तर हे आहे आमचं शेत, आणि मला सुद्धा आता भाजी काढता येईल. मला सुद्धा माहिती झाली भाजी. तर चिखल आहे पाण्यामध्ये खूप. शेतामध्ये खूप अशा भाज्या असतात, त्या आपल्याला माहिती नसतात. तर आपल्या मराठी कोळी लोकांना सुद्धा माहिती नसतात. कधी कधी जुनी माणसं असतात, त्यांना खूप काही भाज्यांचं ओळख असते. तर पहिली लोकं तर शेतावर राहायची, शेतावरच्याच भाज्या वगैरे खायचे. त्यांना माहिती असायची कोणती भाजी आहे, कशी भाजी आहे. तर आपल्याला तर काय माहितीच नसतं, आपण कधीतरी जाणार. तर हे बाबा आमच्या शेतामध्ये आले होते, त्यांना भाजी माहिती आहे ही. तर यांना बरेच वर्ष झाले इथे आहेत ते, गेटमॅन बाबा. तर त्यांनी ही भाजी पाहिली आणि मग ते काढायला आले. तर माझं लक्ष आलं पाठीमागे, म्हणून मी पाहायला आली बाबा काय करतात. तर त्यांनी ही भाजी मला दाखवली की ही भाजी आहे. तर म्हटलं आज तुम्ही बनवा, नेक्स्ट टाईम मी बनवेन. आज आपण माहिती घेतलेली आहे.
दिसतात का बाबा? तर ही इकडच्या शेतामध्ये पूर्ण ती भाजीच भाजी आहे पाण्यावरती, आणि ती पाण्यावरती अशी ताण्यासारखी जात राहते भाजी. तर चला जाऊया, आपण भाजीची माहिती घेतलेली आहे.